अशी दिसते पूर्वी फर्स्ट टाइम पहिल्यांदा खोलले पूर्ण लागलेला असता, त्यामुळे आपण बाहेरच्या गॅरेजमध्ये गाडी सर्व्हिसिंगला देऊया. गाडीचं झालं तर भुसा, म्हणजे गाडीची वायरिंग झाली होती. आता पुन्हा गुड मॉर्निंग गाय. सकाळचे वाजलेत 5. उठलोय मी आणि आता आपल्याला जायचं ड्युटीला. सकाळची 6ची ड्युटी आहे. ठीक आहे, त्यामुळे लवकर उठले. आता आंघोळ वगैरे केले, फ्रेश वगैरे झालो आहे. आता इथून जरा नाश्ता करतो आणि निघतो आपल्या जेल ड्युटीला. ठीक आहे, तर काय मित्र आहेत माझे, दोघंजण झोपले आहेत. इथे दोघंजण झोपले आहेत. आता जे बाकीचे 4जण गेलेत नाईटला, त्यांना मला सोडायचं आहे. ठीक आहे, आता नाश्ता करूया आणि निघूया. चला. तर अशा प्रकारे आपण रेडी झालो आहे आणि आता नाश्ता करूया आणि निघूया. ठीक आहे, चला. थोडासा नाश्ता केला, खजूर वगैरे होते, अद्रक वगैरे खाल्ले, आपण लसूण. ठीक आहे, जास्त काय नाही. नंतर मग तिकडून आल्यानंतर ओटची मील बनवेन. आता टाईम झाला भरपूर, त्यामुळे मी निघते. मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी रूमवरच ठेवणार आहे मोबाईल. आणि नंतर जेव्हा 10 वाजता येईल तेव्हा मी पुढची अपडेट देतो तुम्हाला. ठीक आहे, चला. आता बाकीचे मित्र झोपलेत. ठीक आहे, तर नाईटवाल्यांना सोडायला जायचं आहे मला. ठीक आहे, मोबाईल रूमवर ठेवतो. चलो, बाय बाय. 4 hours later. तर गाय अशा पद्धतीने आपण आलो आहे रूमवर. ठीक आहे, 10 वाजलेत. 10 वाजून 10-12 आसपास टाईम झाला आहे. आलो आहे रूमवर. नाईटवाले आपले मित्र झोपलेत. ठीक आहे, डेवाले गेले 2जण, आपले 3जण. इथे एक झोपला आहे. ठीक आहे, आता फ्रेश होऊया आणि जरा काहीतरी खाऊया. ठीक आहे, चलो बघूया आता जेवायला काय आहे, मित्रांनी काय बनवले. खिचडी भात. तर चला खिचडी भात खाऊया. आणि प्रेम आणि सौरभ आणि शिंदे, अजून मंगेश, हे 3जण डेला गेले. तर त्यांना नंतर डबा नेऊया. हे झोपलेत बाई नाईटवाले. त्याच्या आधी मला आपली पेटपूजा करू दे, भूक लागलेली आहे. ठीक आहे, काढूया. बघू शकता पाणी, लोणचं घेऊ ना थोडं. लोणचं याला सुरी कुठं ठेवली? सुरी कुठं? अरे वस्तू कुठं ठेवतात काय समजत पण नाही. सुरी कुठं शोधू? कमाल आहे. चम्मच नाही आमच्याकडे. जाऊ दे, चला आता हेच घ्यायला लागेल. उलट्या साठून घेतो. पाणी घेऊन येतो. या जेवायला या. तर चला मित्रांनो, आता जरा नाश्ता केला, जेवलो. ठीक आहे, आता हे मित्र नाईटवाले उठलेत. बघू शकता या साईडला आपले ब्रो. ठीक आहे, कोंडे भाई आणि DB जाधव भांडी धुत आहेत. ठीक आहे, आमरे भाई तर झोपला आहे. तर मी जातो, माझ्या गाडीचं काम आहे, तर जरा ऑइल बिल चेंज करतो आणि येतो. ठीक आहे, मला 4 वाजता ड्युटीला येतं, 4 ते 6. ठीक आहे, चला जाऊया, हेल्मेट घेऊया आणि निघूया. चलो, चार्जर पण घेतला सोबत. चल मी येऊ.
ओके चलो जाते हैं डायरेक्ट TRP आपला डीमार्टच्या इकडं. तिथं गॅरेज आहे यामाचा. तिथे वस्तू भेटतील आपल्याला बाईकसाठी. घेऊया आणि मग येऊया. तर मित्रांनो स्पीडोमीटर घेतलेला आहे बघू शकता इथं ठेवला आहे. परंतु तिथं शोरूममध्ये लय टाइम लागला असता 1-1.5 तास लागलेला असता. त्यामुळे आपण बाहेरच्या गॅरेजमध्ये गाडी सर्व्हिसिंगला देऊया. ऑइल वगैरे चेंज करूया आणि हे जो आपण किट आणलेली आहे ती चेंज करूया. ठीक आहे आता मी चाललो इकडून गॅरेजच्या दिशेने. ठीक आहे चला. तर आणली गाडी बॅटरी चार्ज होती का नाही बघूया. हा बाय बघूया. इथं जरा आपण किट आणलेली ना ती किट बसूया. बाईवाले बसून घेऊया कारण इंडिकेटर काम नाही करत आहे लेफ्ट राईटवाले म्हणून नवीन बसूया. ठीक आहे ना. बॅटरी आता नवीन घ्यायला लागेल. ती नवीन कितीला पडते काय माहिती 1600पर्यंत भेटेल. कमी करून 1400 बोलला आहे. बॅटरी नंतर टाकेल. परंतु आता जरा सर्व्हिसिंग करूया. ठीक आहे येतं बघू बॅटरी दिले चार्जिंगला बघू होते का. आतमध्ये हा मग बघू त्याच्यावर दाखवतं का किती पर्सेंटेज आहे चार्जिंग वगैरे. नवीन कितीला पडेल 1600 काय 1600 पर्यंत आहे. थोडं डिस्काउंट करून 1400 ना. आत्ताकडनं 150 रुपये हां बॅटरीचे 100 रुपये कमी करून. बघू नवीन बॅटरी घ्यायचं बघू. प्लॅनिंग झालं तर घेऊया नाही तर मग जुनी आहे तीच चार्जिंग करून आपलं काम करायला लागेल. किती दाखवते ती पाहिजे तो काटा जायला. तो काटा इथपर्यंत यायला पाहिजे. म्हणजे आता थोडी म्हणजे लो आहे का. लो आहे. बॅटरी लो आहे भाई. बघूया बघ शकता इथं. बघू जर चार्ज झाली तर ठीक आहे नाही तर मग नवीन घ्यावं लागेल. ठीक आहे. हे लोकेशन कुठलं आहे मित्र आपला. हा उद्यम नगर. उद्धम नगरला आलोय. ठीक आहे. तर यो भाई आता आपली गाडी सर्व्हिसिंग करतोय. मित्रांनो आपली बाईक खोलल्यावर अशी दिसते. पूर्वी फर्स्ट टाइम पहिल्यांदा खोलल्या. पूर्ण धूल बघा आतमध्ये. आता तिला वॉश करायला नेऊया. घेऊन गेला बाई गाडी धुवायला. पहिल्यांदा गाडी म्हणजे पूर्ण खोलले. बघू इथे आता वॉशिंग सेंटरला नेते आणि जरा आता लय थोडा खर्च आहे. बॅटरी पण नवीन टाकूया. फिल्टर पण खराब झाला आहे. फिल्टर पण चेंज करतो. पण त्याच्या आधी इथं धुवायला टाकूया. धुतली ना म्हणजे घेतल्यापासून 5 वर्ष झाली. एकदा पण नव्हती अशी खोललेली तिला. हे बघा त्याला पूर्ण खोलूया. हे खोलूया नाही धुवूया. ठीक आहे चलो काय मला कामावर पण जायचं आहे. त्याच्या आधी झाली तर बरं वाटतं. हा आपला फिल्टर होता हा खराब झाला आहे. मला नवीन टाकूया. ओके इथं गॅप आहे आलेला म्हणून जरा नवीन बसूया. नवीन फिल्टर जुना होता आपला. जुना आला खराब. आता नवीन घेतला. आदलाच खर्च झाले गाडीवर.
किया उसकी 100 फुट लगाते हो तो कमाल चलेगा। दूर म्हणजे शॉर्ट सर्किट झाली. ठीक आहे मग जाऊया 2 तास करून येतो मग परत रिटर्न. ओके चल. तर बायले गाडीचं झालं तर भुसा म्हणजे गाडीची वायरिंग झाली होती. आता पुन्हा नवीन करूया म्हणजे नवीन बसवले परत. आता आपण चाललोय ड्युटीला. ठीक आहे इथून जाऊया. ओके बाय. चला चला मामा येतो थोड्या वेळात. हा ठीक आहे चल. ब्लॉग बनवतो रे. चला जाऊया ड्युटीला. हा 4 hours later. हा कसं वाटतं? हा हा कुठं जा. काल रात्री मस्त की मित्रासोबत गेलो म्हणजे जे गाडीचं काम होतं ते केलं. गाडी घेऊन आलो आणि मित्रासोबत पाणीपुरी खाल्ली रात्री. आणि आत्ता मस्त की आपली नाईट आहे. आता नाईटला चाललो आहे. ठीक आहे. तर थोडा बहुत गाडीला खर्च केला. ऑइल बिल चेंज केला आहे. थोडीशी आतमधली वायरिंग थोडी जळली होती माझी. त्यामुळे वायरिंग आता नवीन करायला लागेल. अजून 5,000चा खर्च आहे माझा असं मला तरी वाटतं. तो बोलला बाद में वायरिंग चेंज करो भाई आपका गाडी म्हणजे पाण्याबिण्यातून लय भिजते ना त्यामुळे वायरिंग लय खराब होते. आणि मित्रांनो FZ जर वापरत असाल ना तर तिला व्यवस्थित मेंटेन ठेवा. चांगली आहे गाडी चालायला परंतु 5 वर्षानंतर खर्च लय देते असं मला वाटतं. त्यामुळे घेताना तुम्ही विचार करा. चांगली आहे चालायला. रफ अँड टफ आहे कारण मी लय रफ अँड टफ यूज करतो. कारण माझं डेली रत्नागिरी संगमेश्वर म्हणजे पनवेल टू संगमेश्वर आपलं पनवेल टू रत्नागिरी असा कामानिमित्त अपडाऊन असतो ना त्यामुळे गाडी इकडं असते. जास्त किलोमीटर झाल्या. फक्त माझा जो मीटर आहे ना गाडीचा ते बिल्डिंगच्या खाली त्या दादाची ते लावले त्या मित्रांनी म्हणजे लहान मुलांनी तोडून टाकला. त्यामुळे त्या मीटरमध्ये पाणी जाऊन जाऊन आहे ना पूर्ण आतमध्ये पूर्ण वायरिंग माझी खराब झाली गाडीची. ठीक आहे. त्या 5,000च्या मीटरसाठी माझं पूर्ण गाडीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जे मीटर तुमचा खराब असेल ना FZचा ते मीटरचं बटन असतं ना आपण ट्रिप करतो ट्रिप 1 ट्रिप 2 तर ते बटन आहे ना व्यवस्थित प्लॅस्टिकने रॅप करा. आता मी थोड्या वेळात मेडिकलमधून तो रॅपर घेतो आणि ते रॅप करतो. ठीक आहे. बाकी चालायला गाडी मस्त आहे. आता ऑइल बिल चेंज केलं काय टेन्शन नाही. ठीक आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता मी निघतो आहे नाईटला. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजची जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बो.